पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वदे अच्युत सर्व काळ, वदे अच्युत सर्व काळ, वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाचा, जळतील राशी पातकाचा, देव इच्छिरज चरणाची माती, देव इच्छिरज चरणाची माती, आवत चालते मागे मागे, आवत चालते मागे मागे, आवत चालते मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेका, काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेका, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी, वैकुंठ नायक दया कंठी, वैकुंठ नायक दया कंठी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, कामने देव भक्ताचा संगम, कामने देव भक्ताचा संगम, कामने देव भक्ताचा संगम, कामने देव भक्ताचा संगम, देव घनाम त्रिवेणीचा, देव नाम विवेनेचा, देव नाम विवेनेचा, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, जळतील राशी पातकाच्या, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छिरज चरणाचे माते,
धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेका वैकुंठ नायक जया कंठी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तिथे ओगनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, महायोग पीठी तटे भीमरथ्याम, वरं पुंडलिकाय दातो मुनींद्र हि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा, करो प्रथमा नमः तुझे चरण संतातिया, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, हो पावना झालो तराजरी, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, काय माझी वाणे मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णे गुणनाम, ऐशे दे प्रेम काही कळा, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर शरण शरण, एकनाथा पाय माता ठेविला, पाय माता ठेविला, पाय माता ठेविला, शरण एकनाथा पाय माता ठेविला, पाय माता ठेविला, पाय माता ठेविला, नका पाहू गुण दोष, गुण दोषा, गुण दोष, गुण दोषा, पाहू गुण दोष, लाल लाल पायांचा, लाल लाल पायांचा, लाल लाल पायांचा, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला,
नका पाहो गुण दोष झालो दास पायांचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील रासे पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला अभंग तुकोबरायांचा हा 5 कडव्याचा चिंतन करता निवडलेला अभंग विठाला अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या पवित्र पावन या शेलगाव गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचं काय कारण आहे महाराज ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा असलेला कीर्तनाचा कार्यक्रम विठाला ज्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तनाची सेवा मिळाली महाराज ती गावकरी मंडळी आणि आमचे दाजी प्रल्हाद बंधू असतील गुरुजी असतील गणेश नाना असतील त्यांनी महाराज मला फोन केला की महाराज आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि एक तरी आम्हाला तारीख द्या सेवकी सांगितले करावे काम ते तू पण कामा नये विठाला आजच्या कार्यक्रमाचा मला हा दिलेला दिवस आणि त्या दिवसामध्ये आज मला दिलेली वेळ महाराज आता त्यांनी मला दिलेली वेळ आहे 8:30 ते 10:30 आता वाजले 10 कसं करायचं बोला है की नाही कसं आमच्या आकारानं विठाला आमची जी कीर्तन सेवा आहे महाराज आम्ही अभिमानाने बोलतो बाप्पा आम्ही वयाने लहान आहेत आम्ही अधिकाराने लहान आहेत आम्ही अनुभवाने लहान आहेत पण आम्ही लेकरं मोठ्यांचे आहेत विठाला आम्ही जोग महाराजांचे लेकर आहेत महाराज संप्रदायाने आपल्याला काही नियमावली घातलेले ज्या वेळेस वक्ता वक्तृत्व करतो त्यावेळेस वक्त्याला काही नियम आहेत श्रोत्याला काही नियम आहेत वादकाला काही नियम आहेत आणि गायकाला काही नियम आहेत विठाला आम्हाला कोणते नियम आहेत महाराज अभंगावर चिंतन करायचं जर ठरलं दादा गुले बाबांचं वाक्य कीर्तनकारानं अभंग सोडायचाच नाही आणि सोडिल्याशिवाय राहायचाच नाही अल्पशी बुद्धी आहे आळंदीत बाबा प्रश्न केला बाबा हे कस काय तुम्ही तर म्हणता अभंग सोडायचाच नाही आणि अभंग सोडिल्याशिवाय राहायचाच नाही बाबा म्हणले अरे एक तुला कळण्याकरता दुसरा एक दृष्टांत देतो म्हणले काय म्हणले देवाकडे काही मागायचंच नाही आणि मागितल्याशिवाय राहायचंच नाही परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचंच नाही आणि प्रपंचातलं काही मागायचंच नाही तसं कीर्तनकारानं चिंतन अभंगाच्या बाहेर बोलायचंच नाही आणि अभंगावर बोलल्याशिवाय राहायचं नाही आमच्या करता नेम आहे महाराज आणखी एक गुरुजी आमच्या करता नेम आहे वक्त्याला वेळ कळाली पाहिजे तुकोबरायचं प्रमाण आहे दादा समय नकळी तो जाना खर अरे म्हणले ज्या कीर्तनकाराला वेळ कळाली नाही म्हणले ते गाढवे कोणी म्हणले तुकोबराय म्हणले तो गाढवे त्याला वेळ कळाली नाही पण तुम्ही हात करायचा आणि मग गाडी थांबवायची विठाला हा नेम आमच्या करताय महाराज वाजविण्याकरता काय नाही लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शिवू ब्रह्मरस आवडीने हा नियम त्यांच्या करताय आपल्या करता नेहमी महाराज आज महाराष्ट्रातली गुणीजन मंडळी आहेत महाराज माझ्यापेक्षा सर्वच श्रेष्ठ आहेत म्हणून कोणाचाच नाम उल्लेख न करता सर्वांना या ठिकाणून वंदन करतो विठाला कबरदार विठ्ठल महाराज की
परिस्थिती पाहिली, आल्या पाहिली, पण कीर्तनाची जी रंगदेवता भरती ना, फक्त ते गायनची आरे आणि मृदंगाची आरे वाजती. त्यांनी दोऱ्या ढिल्या सोडल्या की मुंड पडला समजा. विठाला म्हणून त्यांच्या करता नेहमी गाता येईल तेनेची गावे, ईर हरी हरी म्हणावे. योग्य ते महाराज प्रमाण द्यायचे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे. योग्य ते प्रमाण द्यायचे, पण प्रमाण हे प्रमाणात पाहिजे. विठाला हा झाले नियम. बाप्पा हे म्हणते बरे तू ह्या करता संप्रदाय नियम घातले, वादना करता घातले, गायना करता तुमच्या करता. अरे महत्वाचा नियम तो श्रोत्या करता घातलेला आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात श्रोते कसे पाहिजेत. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसी भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की अहो अर्जुनाची पांती. जे परिसानय योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. 4 नियम महाराज शास्त्रानं श्रोत्या करता घातलेले आहेत. 4 प्रकारचे महाराज श्रोते आहेत. ज्ञानोबराय म्हणतात पहिला श्रोता आहे तो काक श्रोता आहे, दुसरा श्रोता आहे हा बक श्रोता आहे, तिसरा श्रोता आहे हा राजहंस आहे, आणि 4 नंबरचा हा मीन श्रोता आहे. विठ्ठला पहिला श्रोता महाराज, पहिल्या श्रोत्याचं नाव आहे काक श्रोता, म्हणजे कावळ्याच्या जातीचे श्रोते. शास्त्र म्हणलं काय कावळा काय करतो? चांगला घोडा बघतो का? चांगला बैल बघतो का? नाही. ज्या बैलाला जखम आहे तिथंच टोच मारणार. तसे काही श्रोते असतात महाराज. आता तुम्ही चांगली चाल म्हणली बरं, माझ्या कीर्तनात ते म्हणून नाही, पण आहे की नाही, पण श्रोते म्हणतात जर म्हणली पण मागच्याला थोडा अंतरा आलात नाही. चूक बघतेत महाराज. कीर्तनकार चांगलं बोलले हो, पण एक वाक्य बोलायला न पाहिजे. आम्ही काय बोललो हे माहीत नसते. वाजणारे वाजेल पण त्याचं लक्षच नव्हतं आज. या म्हणजे कुंकुन कोणाची तरी चूक काढणं याला म्हणतात काक श्रोता. हे कावळ्याच्या जातीचे श्रोते. दुसरा नंबरचा श्रोता आहे बक श्रोता. बक म्हणजे बगळा. नदीच्या काठावर गंगेच्या काठावर स्थिर राहतो. हे की नाही, आपली मान डोलवतो. हे की नाही, काय करतो आपली मान. तसं काही श्रोते स्वरात प्रमाण म्हणलं तरी मान डोलवतात, अपस्वरात गेलं तरी मान डोलवतात, अभंगाच्या बाहेर गेलं तरी हो. ते अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्मा. ते चांगलंही कोणला म्हणत नाहीत आणि कोणला वाईटही म्हणत नाहीत, त्याला म्हणतात बकश्रोता. विठ्ठला. 3 नंबरचा श्रोता आहे त्याला शास्त्र म्हणतो तो राजहंस श्रोता आहे महाराज. राजहंस काय करतोय? पाणी आणि दूध जर एकत्र केलं तर दूध पितो का? पाणी दूध पितो, आहे की नाही? तसा काही श्रोता आहे महाराज. योग्य ते कीर्तन चिंतनातून घेणार, योग्य ते चालायचं प्रमाण ध्यानात ठेवणार, कोणाची निंदा करीत योग्य ते घेणार आणि आपलं कल्याण करणार, त्याला म्हणतात राजहंस श्रोता. आणि 4 नंबरचा मीन श्रोता म्हणजे पाण्यात आला मासा. मासा काय करतो? टाकलेला कुटका आपल्या तोंडामध्ये नाही आला, तो जर तळाशी गेला तर त्या तळापर्यंत जातो, पण त्या कुटक्याचा शोधच लावतो. तसा श्रोता. दिल्यालं प्रमाण, बोलल्यालं चिंतन आणि वाजवलेला मृदंग त्याचं मनन चिंतन करतो, तो मीन श्रोता. आपण कोणते श्रोते आहेत ते ज्याची त्याने ठरवायचं. विठाला. म्हणून महाराज आजचा जो कार्यक्रम आहे ही गुरुजींची पुण्यतिथी आहे महाराज, आहे की नाही? काय भाग्याचा दिवस आहे आज. धन्य आज दिन झाले संताचे दर्शन, झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठावटी. महाराज संतांची करते ती पुण्यतिथी असते, देवाची करते ती जयंती असते, आणि तुमचं आमचं केलं तर श्राद्ध, आहे की नाही? मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. रंगनाथ गुरुजी हे सेलगावचेच का? हा बोला बोला. परभणी जिल्हा तुमचा जिल्हा. त्यांचे तुमचे काही संबंध होते का? हो नाही. आपल्या जिल्ह्यातले नाहीत, आपले नातेवाईक नाहीत, तरी पण आपल्या गावात त्यांचा उत्सव का करतात? ते या नरदेहाला आले आणि आल्याच्या नंतर इथं येऊन
त्यांनी हरिभजनी ढवळीले जोग म्हणून त्यांची पुण्यतिथी विठाला. संत आणि आपण संतांचं आपल्यात महद अंतर रे महाराज. मी काल फोन केला कुठला अभंग आहे तुम्ही म्हणले संतांचं गुरुजींची पुण्यतिथी आहे म्हणलो आपल्याला संतावरच काहीतरी बोलता यावं म्हणून हा अभंग निवडला आहे की नाही. माझ्याबरोबर आणि काही आमच्या गावातील मंडळी आलेले आहेत. माझे मोठे बंधू पंढरीनाथ बापू आहेत, अमोल दाजी आहेत आणि आपल्या गावचा कार्यक्रम संतोष दाजी आलेले आहेत. आपल्या गावचा कार्यक्रम हा एका मोठ्या महात्म्याची पुण्यतिथी आहे. तुम्ही म्हणता मोठ्या महात्म्याची पुण्यतिथी एवढे लोक कस काय. अरे गरिबी ही सगळीकडे व्यापत असते. हा गरिबी ही सगळीकडे राहते ना आणि श्रीमंती ही थोड्याच लोकांकडे असते. आमचे बाबा बोलायचे चांगल्या कार्यामध्ये थोडे लोक राहतात ते कार्य मोठं असतं आणि जिथं लमटे लोक असतात ते कार्य कमी असतं. थोडं खाली येऊन बोलू का बाबांच्या भाषेत. एका तुपाच्या वाटीमध्ये गावरान तूप ठेवलं आणि एका वाटीमध्ये दुसरा पदार्थ जास्त माश्या तुपावर बसत्या का घाणीवर हो. हां घाणीव का कारण माहीत नाही हे की नाही. तसं या ठिकाणी महात्म्याची पुण्यतिथी आहे. ज्याचं भाग्य आहे त्यालाच लाभते म्हणून ही एवढी संख्या विठाला. असो अरे कितीही लोक असोत पण आपल्या गावचा कार्यक्रम आपल्या आमच्या गावचे ग्रामीण मराठीचे चॅनलचे संपादक रवी सोळंके यांच्या माध्यमातून रंगनाथ गुरुजींच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आपण महाराष्ट्रभर कधीही कुठेही केव्हाही कोणाच्याही मोबाईलवरती हे आजच झालेलं लाईव्ह कीर्तन आपण बघू शकता. गुरुजीची पुण्यतिथी आहे म्हणून त्यांच्या कानावर ही बातमी गेली म्हणून ते या ठिकाणी उपस्थित झाले. विठाला महात्म्याची पुण्यतिथी आहे. ते आपल्या गावचे नाहीत आपले नातेवाईक नाहीत पण संतांची पुण्यतिथी आपण का करतो महाराज. ते आपल्यामध्येच राहतात आपल्याप्रमाणेच व्यवहार करतात आपल्याप्रमाणेच बोलतात पण संत नव्हते जगा मानसा त्या सारखी आहे की नाही. आपल्याप्रमाणे राहतात का नाही. संत आपल्या तुकोबरायनं महाराज एक दृष्टांत दिला. संतांचा हा देह आहे आपलाही देह आहे. संतांचा देह हे हाडामासाचा आहे आपलाही देह हाडामासाचाच आहे. पण संतांचा जन्मभूमी परभणी आहे आणि पुण्यतिथी बीडमध्ये आहे. त्याचं कारण काय ते पुण्यपुरुष असतात. तुकोबराय म्हणले अरे काही लोक म्हणले तुकोबराय आमची पुण्यतिथी का होत नाही. त्यांच्या गावात का गुरुजी चाले का एकटे जन्माला म्हणले नाही. तुकोबरायनं महाराज एक सुंदर दृष्टांत दिलाय. तुकोबराय म्हणले दही घ्या दही आणि दह्याचं जर आपण घुसळण केलं मंथन केलं तर दह्यातून बाहेर काय निघतो ताक आणि पुन्हा तूप नाही हो ताक आणि काय लोणी आहे की नाही. तुकोबराय म्हणले दह्याचं घुसळण केलं त्याच्यातून एक पदार्थ बाहेर निघाला त्या पदार्थाचं नाव आहे ताक आणि एक पदार्थ बाहेर निघाला त्या पदार्थाचं नाव आहे लोणी. दोही पदार्थ डब्यात घेतले माजलगाव बीड गेवराई कुंभारी पिंपळगाव जे आपला बाजार असेल त्या बाजारामध्ये नेले आणि ते दोन पदार्थ बाजारात ठेवले. एक गिराईक आलं म्हणले ताक काय लिटर आहे हो. टेम्परेचर खूप वाढलंय आहे की नाही. आता मे महिना लागला आहे म्हणले एवढा वाढलाय ना एवढं ऊन म्हणलं 50 रुपये लिटर आहे. म्हणले लोणी 200 रुपये. म्हणले असं का फरक हे दोही दह्यातूनच निघाले ना. दह्याची अंगी ताक आणि लोणी एका मोले दोन्ही विकून एका मोले दोन्ही विकून दह्याची अंगी ताक आणि लोणी एका मोल दोन्ही विकून एका मोल दोन्ही विकून दयाचे अंगी निघी ताक लोणी एका मोले दोन्ही विकू नये. हा एक पाठ आहे. एका मोले दोन्ही मागू नये
हे एक पाठ आहे. तुकोबराय म्हणले अरे तू येडा आहे काय, या क्या भावा तू कसं मिळेल. ते म्हणले ते दह्यातूनच निघालं ना. म्हणले नाही, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजून हे. ज्ञानोबराय म्हणले ते जरी आपल्यासारखे दिसत असले तर ज्ञानोबरायने भूमी दिली. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदय समग्री असे विठ्ठल. संत महाराज कुठं आपल्याला पाहायला मिळतात का? अजिबात पाहायला मिळत नाही. शास्त्र म्हणलं शैले शैलेने माणिक्यम मोक्तिकम न गजी गजी साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येकच शिंपल्यामध्ये मोती सापडणार नाही, हातीच्या मस्तकात मोती गवसणार नाही, प्रत्येकच वनामध्ये चंदन राहणार नाही, तसं प्रत्येकच गावामध्ये साधू दिसणार नाही. विठ्ठला आपल्याप्रमाणे राहतात म्हणून त्यांचीही आपण करतो ती पुण्यतिथी. विठ्ठला हो महाराज, रंगनाथ गुरुजींची पुण्यतिथी आहे. मग आमची पुण्यतिथी का नाही होत आहे की नाही? आमची पुण्यतिथी रंगनाथ गुरुजींचा देह आहे. तो हाडा मासाचाच आहे का? म्हणले हाडा मासाचा देह आहे. आईच्या उदरातूनच त्यांचा जन्म आहे ना? म्हणले हो. म्हणले जर आईच्या उदरातूनच त्यांचा देह असला, आमच्या हा जन्म आईच्या उदरातूनच असला, मग आमची पुण्यतिथी का होत नाही आणि त्यांची पुण्यतिथी का होते? तुकोबराय म्हणले अरे पुण्यतिथी करण्याकरता अधिकारी लागतो. देवा आल्याल्या देवाची जयंती का करतात? पृथ्वीवर जर पापाचं वझ झालं तर वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी हिनं घरानं तिकडं नेलं की देवाला काय घ्यावा लागतो? अवतार. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भव, म्हणून त्याची जयंती. तिथीला ज्या गेले त्या तिथीला यांनी पुण्यवान केलं म्हणून यायची पुण्यतिथी. साधकाला तुकोबराय बोलू लागले महाराज तुमची पुण्यतिथी जर करायची असेल तर तुम्ही नामचिंतन करायला पाहिजे. गुरुजीची पुण्यतिथी, साधूची पुण्यतिथी, महात्म्याची पुण्यतिथी करतात का करतात? म्हणले देह तर एकच आहे ना? म्हणले नाही ना, देहात फरक आहे. काय फरक आहे? संतांचा देह कसा आहे हे अभंगाच्या पहिल्याच्या पवित्र तो देहवानी पुण्यवान, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो पवित्र तो देहवानी पुण्यवंत. पवित्र तो देह, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देह, पवित्र तो देहवानी पुण्यवंत. सर्व काळ
पवित्र तो देहवाने पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुकोबराय म्हणले साधका त्या साधूचा देह त्या संतांचा देह त्या महात्म्यांचा देह हा कसा असतो पवित्र असतो पवित्र तो देह का हो तुकोबराय तुम्ही म्हणता देह पवित्र आहे आणि तुम्ही जर विचार केला तर तुम्हीच म्हणता की हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा पर्येसे मदालसा सोमजो रे बा ऐक नाही ज्ञानोबरायचे मदालशीच्या प्रकरणात तुकोबराय म्हणतात देह पवित्र आहे आणि ज्ञानोबराय म्हणतात हा देह नाशिव तुकोबराय म्हणतात नाही अपवित्र शरीर आयुष्य शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा आयुष्य मला तुम्हाला प्रश्न करायचा हे प्रमाण कोणाचं आहे कोणाचं प्रमाण हे तुकोबरायचंच आहे तुकोबराय म्हणतात नाही अपवित्र शरीरा ऐसे जे हे शरीर अपवित्र नाही असा पुरावा देतात तेच एक अभंगात म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्य म्हणून आम्ही धरायचं काय हे की नाही एका ठिकाणी म्हणलं ठाईचो बैसुने करा एक चित्त आणि एका ठिकाणी म्हणलंय जवळ हे सकळ सिद्ध आहे मग आम्ही तीर्थयात्रेला जायचं का घरी बसायचं ज्याचं वय झालं त्यांनी घरी बसायचं आणि ज्याचं वय त्यांनी तीर्थयात्रा करायची विठ्ठल तुम्ही म्हणता हा देह पवित्र आहे पण शास्त्रानं महाराज देह अपवित्र आहे म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही 6 कारणाने हा देह अपवित्र मानलेला आहे का किती कारणानं 6 कारणानं शास्त्र म्हणतंय स्थानात बीजात उपष्टंभात निश्चंदात निधनात आणि कायम आधय सोचात ह्या 6 कारणानं हा देह अपवित्र असतानाही जगद्गुरु तुकोबराय या देहाला पवित्र का म्हणतात विठाला पहिलं कारण आहे महाराज शास्त्र म्हणलं की हा देह अपवित्र आहे स्थान अपवित्र आहे ज्या देहामध्ये हा देह निर्माण झाला त्या आईच्या उदरात हा देह निर्माण झाला ते स्थान कसं आहे हो पवित्र आहे तिथं फॅन आहे कूलर आहे ज्ञानोबराय म्हणले नाही मातेची या उदर कुहरी पचूनी विष्टीची या दातरी उकडोनी नो मासवरी जन्मो जन्मनी मरती आहे की नाही एवढे जर गर्भामध्ये दुःख आहे तरी पण तुकोबराय हा देह पवित्र का म्हणतात आहे की नाही कारण की या देह याचं स्थान अपवित्र आहे महाराज कोणी असो श्रीमंताचं स्थान अपवित्र आहे भेदभाव नाही प्रत्येक जन्म हा आईच्या उदरातूनच आहे म्हणून याचं स्थान काय काय प्रमाण नाकी तोंडी कुर्मकिडी गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे मांडावे किंवा सांगावे हे की नाही एवढं या देहाचं स्थान अपवित्र आहे एक झालं दुसरं कारण बीजात शास्त्र म्हणलं याचं बीज सुद्धा कसं आहे अपवित्र आहे आई वडिलांना सेवन केलेला अन्नाचा प्रादुर्भाव म्हणजे रक्तरेत वीर्यापासून हा देह निर्माण झालेला आहे विकार रूप पदार्थापासून हा जर देह निर्माण झालेला असेल तर विकार रूप पदार्थ हा पवित्र नसतो तो अपवित्र असतो विकार रूप कुत्र्याने जर सेवन केलं उलटी केली वांटी केली ज्ञानोबराय म्हणतो वमली या अन्ना लाळ लगोटे रसना हा तर हाताचा हा देह आई वडिलांनी अन्न सेवन केलेल्या रक्तापासून हा देह आपला निर्माण झालेला आहे पंचदशिकार बोलताना म्हणतात पितृभोक्तांना ज्यात वीर्या ज्यातून नैव व्रदते देह सोन्न मनोनात्मा प्राक्ष वृद्धम तथा भावात हा आत्मा होऊ शकत नाही म्हणून या देहाचं स्थान अपवित्र आहे या देहाचं बीज अपवित्र आहे स्थानात बीजात तिसरं कारण महाराज उपष्टंभात उप वर या देहावर जी कातडी आहे ही पवित्र आहे का हो आहे का पवित्र
या देहामध्ये रक्त आहे, रक्ताला संस्कृतमध्ये महाराज अशुद्धा म्हणतात. अशुद्धा, ज्याचं नावच अशुद्ध आहे तो शुद्ध आहे का? तुम्ही म्हणता तू तो मनाने सांगतो का नाव अशुद्ध नाही. ज्ञानोबरायांची ओवी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, परी आव्हेरून गोचिड अशुद्ध का निघती. विठाला याचं महाराज आहे की नाही. उपष्टंभात त्वचा जर सोलली आपली तर मधात कसं दिसल हो? चांगलं आहे का? टीव्हीतले आपण ऑक्सिजन पाहतो पण प्रत्यक्षात रोडवरचे पाहतो का हो? नाही. रक्त हे अशुद्ध आहे महाराज. हाडं पवित्र आहेत का? या देहातलं एकही त्वचा अशुद्ध आहे, अपवित्र आहे. हाडं अपवित्र आहेत, मांस अपवित्र आहे, म्हणून स्थान अपवित्र आहे, बीज अपवित्र आहे, उपष्टंभात अपवित्र आहे. चौथं कारण आहे निश्चंदात. या देहाला 9 द्वार आहेत. एका तरी द्वारातून सुगंध चांगला पदार्थ बाहेर पडतो का हो? निश्चंदात डोळ्यातून काय बाहेर पडतं? चिपड. म्हणले वास कशा झाला? म्हणले कीर्तनकाराचा कान फुटला. चांगला पदार्थ बाहेर पडतो का? नाही. डोळ्यातून काय बाहेर पडतं? चिपड. नाकातून सेंबोड, तोंडातून लाळ, नाकमुख गळू लागली, लाळ आणि सिंबूड, स्वाना परी गती झाली, अवघी करती हाडहाड. तुम्ही म्हणता तू देहावर बोलायलास आणि तू मी देहावर याच्यासाठी बोलायलो, हाडा मासाचा देह असूनही पवित्र होतो आणि पवित्र झाल्यावरच पुण्यतिथी होती. विठाला 6 पैकी किती कारण झाले? 4. स्थान, बीज, उपष्टंभात, निश्चंदात. 5वं कारण आहे निधनात. हा देह मेल्याच्या नंतरही अपवित्र होतो. तो अपवित्र आहेच, पण नातेवाईकालाही काय करतो? अपवित्र करतो. म्हणले धर्म कार्य चला ज्ञानेश्वरी पारायण, म्हणले नाही आम्हाला काय पडलं? सुतक पडलं. आमच्या भावकीतले व्यक्ती गेला. जो तो जातोच पण बाकीच्यांना अपवित्र करून जातो. एवढंच नाही महाराज, शास्त्रानं पुढचं प्रमाण दिलं, ज्या वाटेनं प्रेत गेलं ती वाट सुद्धा ते प्रेत अपवित्र करतं. मग ती वाट धुवून काढायची का? म्हणले नाही. शास्त्राने दुसरं प्रमाण दिलं, एवढी हवा सुटावी त्या वाटेवरचं गवत हल्लं की ती वाट पवित्र होते. एका बाबाने पुन्हा प्रश्न केला शास्त्राला, आता सिमेंट रस्ते बांधले तर म्हणले मग गवत कुठं राहिलेत? म्हणले डोक्यावरचं केस हलल एवढं वारं सुटलं की वाट पवित्र होते. विठाला हा देह निधनाने अपवित्र आहे. आणि शेवटचं कारण कायम अधोई शोचा. कायम हा देह अपवित्र आहे. याला कायम म्हणजे नेहमी आदान करावं लागतं. पवित्र करण्याकरता काही ना काहीतरी करावंच लागतं. आपण सकाळी उठल्याबरोबर स्नान करायला वेळ असेल मग तोपर्यंत बरस करा, अपवित्र दुर्गंधी बाहेर येईल, तोपर्यंत तोंड धुवा, दुर्गंधी याला दम नाही. हा मग जर तुमच्या गावाला पाणी असलं कधी कधी 2-2 टाइम स्नान करायचं का? घामाचा वास यायला हे की नाही. स्नान करावं लागतं, पवित्रता ठेवावं लागती. 15 दिवसाला दाढी करावं लागती, महिन्याला कटिंग करावं लागती, नख काढावं लागते. आंघोळ कसं करावं? रोज का कशी आहे का जुम्मा हां रोज करावं लागते हे की नाही. जर नाही केली तर जवळ कोणी बसेल का आपल्या? की नाही. एवढा देह जर अपवित्र असेल तर जगद्गुरु तुकोबरा या देहाला पवित्र का म्हणतात? विठाला एवढा देह 6 कारणाने देह अपवित्र आहे. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला हा जो देह दिला ना, हा खूप आमचा देह असा आहे अपवित्र आहे. कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा आम्हास का दिली वांगुली रे, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली.
फोटो सांभाळण्याचा प्रयत्न आहे की नाही. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आहे, आमची स्वगता सच्चिदानंद मिळून तुझी शुद्ध सत्व गुण विनली रे. आमचे रक्त रेत मांस दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. विठ्ठला विठ्ठला पहिला काय सांगितलं महाराज झालं. पहिला शब्द आपण अभंगातला सोडवला तर पवित्र आहे की नाही. एवढ्या कारणाने देह अपवित्र आहे तरी तुकोबराय म्हणतात महात्म्याचा देह नामचिंतन करतात म्हणून तो पवित्र. हरि पाठ केरते मोखे जरे गाय, हरि पाठ केरते मोखे जरे गाय, हरि पाठ केरते मोखे जरे गाय, हरि पाठ केरते मोखे जरे गाय. पवित्राची होया देह त्याचा, पवित्राची होया देह त्याचा. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पवित्राची होया देह त्याचा, पवित्र तो होया देह त्याचा. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा. देह जर पवित्र करायचा असेल तर हरिपाठाची कीर्ती गायचं पवित्र होतो. आणि खरंच जर नाही केलं तर हा देह एवढा आहे, काय म्हणले तुकोबराय, एवढा अपवित्र आहे, एवढा अपवित्र आहे, एवढा अपवित्र आहे. सांगू का केवढा आहे. या देहा तितकं एकही या पृथ्वी तलावर एकही पदार्थ अपवित्र सापडणार नाही. गुलेबाबांचा छोटासा दृष्टांत आहे. बाबा म्हणले एका शिष्य महाराज चिंतनात चिंतन बोलतो. 2009ला माझी संस्था सुटली. आज गुरुजींच्या पुण्यतिथीचं मला कीर्तन करायला भेटते भाग्य. आम्ही रंगनाथ गुरुजींना नाही पाहू शकलो, आम्ही मामासाहेबांना नाही पाहू शकलो, पण आम्ही आयुष्यामध्ये येऊन आम्ही घुलेबाबांचं चिंतन ऐकू शकलो, आम्ही मोठ्या बाबांचे चिंतन ऐकू शकलो, आम्ही वैद्य बाबांचे चिंतन ऐकू शकलो. आमचं परम भाग्य. आमची संस्था सुटल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस संस्थेमध्ये राहिलो 2005 ते 2009 त्यावेळेस आम्हाला मोठे बाबाचं चिंतन ऐकायला भेटलं, घुलेबाबाचं भेटलं, वैद्य बाबांचं चिंतन ऐकायला आम्हाला भेटलं. आज महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एकच महात्मा आहे आपल्याकरता, भगवान परमात्म्याच्या बरोबर आहे ते म्हणजे आपली शांती बरोबर मग कुरेकर बाबा विठाला. म्हणून आम्हाला दाजी आम्हाला चिंतन करण्याची जी सवय आहे ना ही आमची नाही इथली. हां संस्थेचं आहे. शिक्षण कुठलं आहे इथलं. जरी मोबाईल असला तर कार्ड मात्र तिकड आहे. विठाला महाराज किती देह अपवित्र आहे. बाबा म्हणायचे एका गुरुजीने आपल्या शिष्याला सांगितलं या विश्वावरती या अपवित्र जी काही गोष्ट असेल ती माझ्या पस्तोर घेऊन या. शिष्याला प्रश्न केला तुम्हाला सेवकी सांगितले करावे काम तो गेला. अपवित्र वस्तूच्या शोधार्थ शिष्य फिरत फिरत असताना एका वस्तूला हात लावला की मनामध्ये विचार आला नाही ही कुठंतरी थोडी पवित्र दिसते, सोडून दिलं. दुसऱ्या वस्तूला हात लावला म्हणले नाही ही कुठंतरी पवित्र आहे. असा शिष्य फिरत 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 फिरत
मानवी विष्ठेच्या जवळ आला. कुठं आला? मानवी विष्ठेच्या जवळ. त्या विष्ठेला हात लावायचं म्हणलं ना आपल्या गुरुजीकडे न्यायचं, हीच वस्तू एक अपवित्र आहे. महाराज त्या विष्ठेला हात लावणार तेवढ्या त्या विष्ठेला वाचा फुटली. फुटत असते का म्हणले कीर्तनात, सिद्धांत करता दृष्टांताला वाचा फुटत असते. म्हणले फुटली. म्हणले काय फुटली? ती विष्ठा म्हणू लागली त्या शिष्याला, ए पाप्या, ए अमंगळा, ए चांडाळा, मला हात लावू नकोस. तुझ्यासारख्या अपवित्र व्यक्तीनं मला हात लावू नये. कोणाचं वाक्य? कोणाचं वाक्य? ते म्हणे का? म्हणे तुझ्या इतका अपवित्र कोणी नाही. कोण बोलती? कोणाला बोलते? ते म्हणले का? म्हणले अरे मी काल स्वीट मार्टाच्या दुकानामध्ये जिलेबीच्या रूपात, बालुशाहीच्या रूपात, गुलाबजांबूच्या रूपात स्वीट मार्टामध्ये काचाच्या भरणीमध्ये काल बसले होते टाकरवनच्या बाजारामध्ये. हे की नाही? माझा भाव लिहून टाकलेला होता. एवढी माझी काळजी माझा मालक घेत होता, माझ्यावर एक मच्छर किंवा मासे सुद्धा बसू देत नव्हता. माझ्याकडं बघून, जिलबीकडं बघून लोकांच्या तोंडाला पाणी सुटायचं. लोक खिशाचा सल्ला असो अगर नसो स्वीट मार्टमध्ये यायचे, मला भक्षण करायचे. काही जर कुटुंबाचे हाते असले तर ते पॅक करून घरी न्यायचे आणि मला भक्षण करायचे. पण तुझ्यासारख्याच्या शरीरामध्ये एक रात्रभर मुक्काम केला मी, तर आज माझी अवस्था ही झाली. माझ्याकडे बघितलं की लोक नाकाला रुमाल लावतात. एवढे अपवित्र शरीर आहे. विठ्ठल एवढं अपवित्र आहे. पण महात्म्याचं जर शरीर पाहिलं तर ते पवित्र. तो देह वाणे पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबराय म्हणले त्यांचा देह आपल्यात फरक आहे. त्यांचा देह पवित्र आहे महाराज. आहे की नाही? चोखोबराय गावकोच बांधता गेले. देवाला कर्मनं नामदेवरायाला पाठवलं. आहे काय? चर्म मांसाहार अवघे देवासी गोड. भक्तांचं सर्वस्व गोड आहे महाराज. आहे की नाही? ते नामचिंता योग्य प्रमाण दिलं. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. म्हणले संतांचा देह पवित्र आहे. तुकोबराय बरोबर पवित्र आहे. तुम्ही पुढचा शब्द काय म्हणले? पवित्र. तो देह पवित्र आहे. कोणचा? की वाणी पुण्यवान आहे. देहामध्येच वाणी आहे ना, मग वेगळी का सांगितली? पवित्र देह म्हणल्या वाणी आली का नाही? मग वाणी वेगळी सांगण्याचं कारण काय? विठ्ठल तुकोबराय म्हणले अरे वाणी वेगळी सांगण्याचं एकच कारण आहे. काहीचा देह पवित्र आहे तर वाणी पवित्र नाही. काहीची वाणी पवित्र आहे, पुण्यवान आहे, तर देह पवित्र नाही. काहीचा देहही पवित्र नाही आणि वाणीही पवित्र नाही. आणि काहीची वाणीही पवित्र आहे, देहही पवित्र. पहिला वर्ग आहे महाराज, ते त्यांचं शरीर पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. शरीर पवित्र आहे महाराज. रामायणात कथा आहे, षडभंग ऋषीचं शरीर आहे महाराज. हे वेदांच्या ऋचा म्हणायचं. शरीर पवित्र आहे पण तोंड मात्र वेदाच्या ऋचा म्हणायचं. म्हणून शरीर कसं आहे ते त्यांचं पवित्र आहे. दुसरा वर्ग आहे महाराज, काहीच शरीर अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. शरीर कसं आहे? अपवित्र आहे, वाणी पुण्यवान आहे. महाभारतातला प्रसंग आहे. राजसू यज्ञ चालू असताना कस काय यज्ञ चालू आहे हे पाहण्याकरता भगवान परमात्मा एक वेळेस राजसू यज्ञामध्ये आले. कुठं आले? राजसू यज्ञामध्ये आले. आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने पाहिलं माझं चिंतन याच्यावरती चालू आहे. काहीचा देह पवित्र आहे तर वाणी पुण्यवान नाही, काहीची वाणी पुण्यवान आहे तर देह पुण्यवान नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर ब्राह्मणाला विचारलं, भूदेवाला विचारलं, देवा यज्ञ कस काय सुरू आहे? म्हणले सप्ताह कस काय चालू आहे, तिसरा दिवस आहे, काय नियोजन? म्हणले काय नाही, काल मधात आज बाहेर, उद्या कुठं होतो काय मिळ नाही.
म्हणले निवेदन हो, म्हणले कीर्तनकार येऊन बसलेत, बाहेरचं मंडप आता आणायला आरचे बाहेर लिहायला वेळ लागला. म्हणले ब्राह्मण देवाला भगवान परमात्मा बोलले, म्हणले कसं काय येत नाही? चांगला म्हणले देवा, अतिशय येत नाही, चांगला आहे. पंक्ती म्हणले भरपूर आहे पंक्तीमध्ये, काल केलेलं जे स्वीट आयटम ते उद्या नाही आहे. सकाळी फोन केला तर तेव्हा नाश्ता करीत होते, की नाही? मी फोन केला, म्हणले मी नाश्ता करायलो, म्हणले येऊ का? म्हणले संध्याकाळी या, आहे की नाही? विठाला विठाला त्यानेच सांगितलं देवाने ब्राह्मणाला, कस काय येत नाही? म्हणले अतिशय भरगच्च खालाय. म्हणले एवढ्या दिवसापासून यज्ञच चालू आहे, पण तुमच्या प्रकृतीत काही बदल मला वाटला नाही. प्रकृती खराब का झाल्या? कोणी प्रश्न केला? भगवान परमात्म्याने. कोणला? ब्राह्मणाला, भूदेवाला म्हणू लागले. ते म्हणले देवा एवढे अन्नदाते ते देणारे तो, पण मधलेच माणसं नाव ठेवतात. ते म्हणले काय? म्हणले एवढा राजसू यज्ञ चांगला चालू आहे, पण सुपरवायझर लय खराब आहे. म्हणले कोण होता सुपरवायझर? भीमदादा. म्हणले काय करतो? म्हणले अशा पंक्ती बसला की पंक्तीमधून हिंडतो, सव्वा मनाची गदा घेऊन. म्हणतो जर ताटाव खरकट ठेवलं, गदा आहे, पंक्तीला रस आहे, केसर आंब्याचा रस असल, पायरी असल, फुफ्फुस असल, हापूस असेल, आहे की नाही? जो आंबा असेल त्याचा रस खरकट ठेवायचं नाही, ठेवलं तर गदा आहे. त्या गद्याच्या धाकानेच आम्हाला पचन म्हणले. देव म्हणले असं होय? म्हणले त्याची परीक्षा उद्या. देव म्हणले लगेच. देव 11:15 वाजता भीमदादाच्या महालात गेले, भीमदादाची कडी वाजली. म्हणले भीमदादा. भीमदादा म्हणले देवा 11:15 वाजता कसं काय येणं केलं? म्हणले नाही, ज्याला ते आपण शाळेत काय म्हणतो तपासायला आले ते अचानक राहतात ना. ते म्हणले मी अचानक आलो राजसू यज्ञ बघायला. म्हणले कसं काय? म्हणले अतिशय आनंद आहे. म्हणले पण आपल्या यज्ञामध्ये एक ऋषी आले नाहीत, ते ऋषी आपल्याला आणावं लागतात उद्या. भीमदादा म्हणले जायची काय गरज आहे? म्हणले ते मोठे ऋषी आहेत. भीमदादा म्हणले नुसता त्याचा मोबाईल नंबर द्या ना, मी करतो. तारीख कशी मागं पुढी करीत नाहीत ते, 28 म्हणतात का 30 म्हणतात, मला नंबर द्या, मी करतो तारीख मागं पुढी. ते म्हणले नाही, संताला असं बोलू नाही, संतापाशी बहु असावी मर्यादा. म्हणले दुसऱ्या दिवशी भीमदादा भगवान परमात्मा गंधमादन ऋषीच्या आश्रमाकडे गेले. मी सांगायचं कारण एकच आहे, गंधमादन ऋषीचं शरीर अपवित्र होतं, पण तोंड हे शरीर पवित्र होतं, तोंड अपवित्र होतं. गंधमादन ऋषीच्या आश्रमात गेले. पाहिलं तर गंधमादन ऋषीला पाहिल्याबरोबर गंधमादन ऋषीचं शरीर जे होतं हे सोन्याचं होतं आणि तोंड मात्र डुकराचं होतं. भीमदादाने पाहिलं. म्हणले देवा चला ना, आपल्याला पुढे जायचं ना, कोणत्या महात्म्याला आणायची यज्ञात. म्हणले ह्याच महात्म्याला न्यायचं. म्हणले ह्या महात्म्याला? ज्या महात्म्यांचं शरीर सोन्याचं आहे, तोंड मात्र डुकराचं आहे, आणि ह्या महात्म्याला आपल्या यज्ञात काय फायदा होणार? ते म्हणले नाही, यालाच न्यायचं. पण म्हणले नेऊ, पण यायची ही अवस्था का झाली? देव म्हणले तू मी बरोबरच आलो, तूच यांना विचार, हातच्या काकणाला आरसा कशाला? भीमदादा म्हणतात ऋषीवर्या, तुमचं शरीर पाहिलं तर सोन्याचं आहे, तोंड मात्र डुकराचं आहे, ही तुमची अवस्था का झाली हो? गंधमादन ऋषीनं दिलेलं उत्तर गोड आहे. गंधमादन ऋषी म्हणले भीमदादा, मी एक मोठा राजा होतो, लाख लाख लोकांच्या पंक्ती मी बसत होतो, आज केलेला स्वीट आयटम परत नव्हताच. एवढं मी अन्नदान केलंय, त्याचं पुण्य, त्याचं फळ म्हणजे देह हा मला सोन्याचा मिळाला. म्हणजे शरीर डुकराचं, तोंड डुकराचं का मिळालं? ते म्हणले पण पंक्तीमध्ये फिरत असताना म्हणत होतो ताटाव खरकट ठेवू नका, तुमच्या बापाजी तर भेटतं का, असं बोलत होतो. त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमदादाने आपलं तोंड देवाकडे वळवलं. भीमदादा म्हणले देवा, कान टोचायचे होते तर घरीच ना. भीम म्हणले देवा, घरी कान टोचायचे नसतात, कान टोचण्याकरता सोनाराकडे जावं लागतं. विठाला गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे, पण तोंड अपवित्र आहे. गाईचा देह पवित्र आहे, पण वाणी काय? सीतामाईचा लागलेला गाईला शाप आहे. पिंडदान करत असताना प्रभू रामचंद्र पिंडदानाचं साहित्य आणायला गेले असताना
ऋषीवर्य तिथं आले. वशिष्ठ ऋषी म्हणले सीतामाई चला म्हणले फटकन आवरा 9ला लाईट लाव मंडपमध्ये. तसं म्हणले फटकन आवरा पिंडदानाची वेळ झालेली आहे. सीतामाई म्हणली मला पिंडदान करण्याचा अधिकार आहे का? तिथे म्हणले तू अर्धांगिनी आहेस पिंडदान करू शकते. म्हणले काय करा? सीतामाईनं 3 पिंड तयार केले. एक पिंड गाईच्या मुखात, एक पितराला दिला आणि एक फाल्गुन दिला, एक पिंड दिला. प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर मग ते सीते आवर पिंडदान. ती म्हणजे पिंडदान केलंय. काय साक्षी आहे? म्हणले गाईला एक पिंड दिला. गाईला प्रभू रामचंद्रानं विचारलं. गाई म्हणली मला माहीत नाही, गंगेच्या काठावरती चरतय, कोणीही मला पिंडदान करतंय. गाईनं साक्षी दिली नाही, पण शेपटी मात्र थोडी हल्ली. सीतामाईनं शाप दिला तोंडाने तू अपवित्र असवी म्हणून गाईची पूजा शेपटीची का तोंडाची. फाल्गुन नदीला प्रश्न केला. फाल्गुन नदी म्हणली माझ्यामध्ये कोणीही पिंडदान करते म्हणून. फाल्गुन नदीचा आजही प्रवाह गुप्त आहे. वर आले तिच्यात किडे होतात. विठाल षडभंग ऋषीचं शरीर पवित्र, गंधमादन ऋषीचं तोंड पवित्र. किती झाले? 2. तिसरा वर्ग आहे त्याचं तोंडही पवित्र नाही आणि शरीरही पवित्र नाही. त्यामध्ये कोण बसतो? तुम्ही आम्ही, हे की नाही? शरीर अपवित्र आणि बोलण्यामध्ये सुद्धा अपवित्र. आणि 4 नंबरचा वर्ग आहे ज्याचं शरीरही पवित्र आहे आणि वाणीही पुण्यवाने, मुखी अमृताची वाणी. अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी. देह देवाचे कारणे, देह देवाचे कारणे, मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी. संतांचं मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. संतांचा देह पवित्र आहे, वाणी ही पुण्यवान आहे की नाही महाराज? पदार्थात आपण जर काही पाहिलं तर काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाहीत, काही पवित्र आहेत पण गोड नाहीत, काही गोडही नाहीत पण पवित्र नाहीत. आणि एक पदार्थ पवित्र बिन गोड बी आहे. एक पदार्थ निस्ता गोड आहे महाराज पण तो पवित्र नाही. हॉटेलमधला पदार्थ गोड आहे का पवित्र आहे? बोला. काय? निस्ता गोड आहे पण हॉटेलमधला पदार्थ पवित्र नाही. 2 नंबरचा पदार्थ आहे तो पवित्र नाही. आपलं पवित्र आहे पण गोड नाही. पवित्र तो पदार्थ नाही पण तो गोड आहे हॉटेलमधला. आणि एक पदार्थ असा आहे तो गोड नाही पण पवित्र आहे. गाईचं गोमूत्र गोड आहे का पवित्र आहे? बोला. गोड आहे का? नाही. 3 नंबरचा गोडही नाही आणि पवित्र नाही. दारू गोडे का पवित्र आहे? गोडही नाही आणि पवित्र नाही. 4 नंबरचा पदार्थ आहे तो गोड बी आहे आणि पवित्र बी आहे. आपण ओवी म्हणून गेलो पाहे पा दूध पवित्र आणि गोड, म्हणून दूध हे पवित्र बी आणि गोड बी आहे. विठाला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचा देह पवित्र काय? जो वदे अच्युत. अच्युत भगवान परमात्म्याचं नाव आहे जो कधीच च्युत होत नाही, कधीच हारत नाही. भगवंताचं एक अच्युत नाव आहे. भगवानचं किती नाव आहेत? अनंत रूपे अनंत वेशे देखिले मेत्यास. अवताराच्या राशी. देवाचं रूपही अनंत आहेत, देवाचे गुणही अनंत आहेत, देवाच्या लीलाही अनंत आहेत, देवाचे वेशही अनंत आहेत आणि देवाचं नाव सुद्धा अनंत आहे. एका ठिकाणी तुकोबरायनं अनंत नावाचा उल्लेख केलेला. मला ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. कधी मध्ये संत चिंतन करतात का? म्हणले नाही, सर्व काळ. म्हणले तुकोबराय त्यांचा देह जर सदा चिंतनाने पवित्र बनत असला तर मग आमचा देह पवित्र करण्यासाठी आम्ही देवाचं चिंतन करायचं का?
म्हणले देवाचं करायचं तर करा, पण देवाचं नाही केलं, तुम्ही जर त्यांचं चिंतन केलं, जर पवित्र कर तुमच्या अंगातील दोष काढावे लागतील, आणि त्यांचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुमचा सुद्धा दोष निवृत्त त्यांच्या नामचिंतनाने होतात. दयाच्या चिंतन तारातेला दोषे, दयाच्या चिंतन तारातेला दोषे, दयाच्या चिंतन तारातेला दोषे, दयाच्या चिंतन पयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. त्या जर संतांचं आपण चिंतन केलं तर आपले दोष जळतील राशी पातकांच्या, आहे की नाही? जळतील पातकाच्या राशी काकडार्थ आहे. आरती तर देवाची पाहिल्याच्या नंतर राशी राहत नाहीत, पण तयाच्या चिंतनी तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. आपल्या जर पातकांच्या राशी जळाल्या तर आपला देह कसा होतो? पवित्र होतो. म्हणून ज्यांची पुण्यतिथी आज, ज्यांची गुरुजींची पुण्यतिथी आज, म्हणून त्यांचा देह कसा आहे? पवित्र आहे. पवित्र तो देह, तो देह पवित्र आहे. कोणचा वाणी पुण्यवान आहे? तुकोबराय म्हणले, अरे आम्ही संतांना परमार्थ करण्याकरता अखंड त्या देवाचं नामचिंतन केलं. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, नकळे दिवस की राती, अखंड लागले शे ज्योती, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गीत. किंवा गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे एक धैला चित्ते, आम्ही रुक्माईचा पती, हे जे आम्हा करणे काम. कितीतरी प्रमाण आहेत, हे की नाही? ते म्हणले एवढं आम्ही नामचिंतन केलंय, एवढ्या साधना केल्यात महाराज. निळोबरांचे प्रमाणे नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवते याच्या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यास निरोधते वाटाओ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, योगाभ्यास निरोधते वाटाओ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. पवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगा अभ्यास सिद्धी रोधिता
सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ महाराज असे प्रमाणे पाठ पाहिजे ठीक आहे ना. गुरुवर्य घुलेबाब म्हणायचे ज्याचे नाट पाठ त्याचा कीर्तनात ठाठ विठाला विठाला नळोबरायचं काय प्रमाणे मला नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवती याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे निरोधती वाटावो धन्य ही आनंदाची सापडली वेळ परिणाम तिने संत सज्जन भेटले कृपाळ तिने पिढीला बुद्धीचा उमळ संत भेट दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ हा परिणाम कशाचं आहे महाराज नामचिंतनाचं म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या का हो तू गोबर आहे त्यांचं चिंतन जर आम्ही केलं आम्हीच करतो का ते म्हणले नाही तुम्ही तर करतात चिंतन तर करतात त्यांच्या चिंतनात महत्व आहे पण त्यांच्या भेटी करता देव त्यांच्या माग हिंडतो माग जातो अभंगाचं तिसरं चरण चरणाची माती देव इच्छिर शिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे म्हणले संतांच्या मागे देव चालतो कसं म्हणले धावतो देव धावतो म्हणजे पळतो आहे की नाही आज काय पळापळीच आहे की नाही टाइम अभावी पळापळी की नाही देव जसा धावतो देव भक्तांच्या माग जातो आणि भक्तांच्या पुढे उभा राहतो विठाला विठाला देव इच्छिरज चरणाचे माती धावत चालती मागे मागे संतांच्या मागे भक्तांच्या मागे देव धावतो महाराज आहे की नाही देव मागे कोणाच्या राहिला देव पुढे कोणाच्या राहिला महाराज आहे की नाही अर्जुनाच्या पुढे राहिला देव रथावर अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्ष्य पोये प्रति सुदामाचे अर्जुनाच्या पुढे राहिला भक्तांच्या मागे पुढे राहतो आणि पाठीमागे कोणाच्या राहिला हा माया
कोणाचे म्हणले हा विठाला विठाला द्रौपदीच्या पाठीमागे हे की नाही द्रौपदीच्या पाठीमागे भगवान परमात्मा राहिले केव्हा राहिले कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहार न वस्त्र कैसी झाली माऊले पांडुरंगे येवो पांडुरंगे जीवाच्या जीव लगे येवो पांडुरंगे पांडुरंगे येवो पांडुरंगे द्रौपदीच्या पाठीमागे उभा राहिला ना अर्जुनाच्या पुढे राहिला का संतांच्या माग देव का पडतो चरणीचे रज आहे की नाही त्यांच्या चरणाची रज आपल्याला लागण्याकरता देव म्हणतो मी भक्ताच्या माग चलतो म्हणून देवईची रज चरणाची माते धावत चालते मागे मागे तुकोबरायला साधकाने प्रश्न केला तुकोबराय तुम्ही म्हणता संतांच्या माग देव पळतो आणि चरणाच्या रजा करता पळतो देवात त्यांच्यात काय फरक आहे का ते म्हणले त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही अभंगाचं चौथं चरण काय त्या उराले वेगळे काय त्या उराले वेगळे काय त्या तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी आहे की नाही ते म्हणले संतात आणि देवात फरकच नाही देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा फक्त निमित्त वेगळे महाराज जे देव आहेत तेच कोण असते संत असते जे संत आहेत तेच कोण असते
देव आहे की नाही? देव शिरज चरणाची माती धावतच काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक ज्याच्या कंठामध्ये भगवान परमात्माचं नाम चिंतन आहे तो देवापासून वेगळा नाही. तोच भक्त, तोच देव, तोच संत आहे की नाही? आज देवाला विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं? देव म्हणले मला काही आवडत नाही, फक्त माझा भक्त आवडतो. माझी भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. देवाला सांगितलं देवा, देव म्हणले देवाला तू कोवर आहे म्हणले देवाला काय आवडतं? नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते. एवढा देवाला घर सोडायचा कंटाळा आहे महाराज. मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी पण धावतो घरासी भाविकाच्या. देवाला भक्ताशिवाय आवडत नाही म्हणून एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराजा गोपाळाचे लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढंच सांगायचं की देव ते संत वेगळीकता नाही. साधकाने प्रश्न केला तुकोबर आहे आणि वेगळीकता जर नसली तिथं कोण कोण येतो? ते म्हणले तुकोबर आहे म्हणले तिथं देव येत, तिथं भक्त येत, संत येत आणि तिथं नाम आहे. या तिला त्रिवेणी संगम म्हणतात अभंगात. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. कमल भक्ताचा कमल भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे नाम त्रिवेणीचा. त्यात वागा नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंताने करतील दोषी. तयाच्या चिंताने करतील तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओगनाम त्रिवेणीचा. आपल्याला जर त्रिवेणी संगमावर जर आंघोळ करायची असेल तर लांब कुठंतरी जावं लागतं. पण या ठिकाणी देव भक्त आणि नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघनाम त्रिवेणीचा. त्या जर नामचिंतनाचे स्नान केलं तर तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. काहो तुकोबर आहे आमच्या जीवनातलं पाप नाहीसं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी आमची इच्छा आहे. आणि आम्हालाही संतांची संगती घडावी. हे आमचं जीवन हे निर्व्यसनापासून दूर राहावं. आम्हालाही परमार्थ कळावा. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. याच देहामध्ये घडते म्हणले. आम्हाला जर संतांची संगत घडायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबर आहे म्हणले तुम्ही नामचिंतन केलं पाहिजे. कोणाचं केलं पाहिजे? देवाचं केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे सांगायचं का? ढोपार पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या.
देव शिरज चरणाची माते धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या झालेले कीर्तनरूपी पुष्प ही माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेवरती गावकऱ्यांनी मला दिलेलं ही निमंत्रण त्यामध्ये प्रल्हाद बंधू असतील गुरुजी असतील गणेश नाना असतील यांच्या माध्यमातून मला ही चिंतनाची सेवा मिळाली आणि माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काय मी बरोबर बोललो असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचं आहे जे काही चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचे दोष मला परत करा आहे की नाही आणि पुनश्च एकदा माझ्या कीर्तनाला गावकरी मंडळी उपस्थित आहेत गुणीजन मंडळी आहेत महाराज तुम्हाला ही गुणीजन मंडळी शोधूनही सापडणार नाहीत फक्त प्रेमापोटी येतात महाराज हे की नाही फक्त ते प्रेमापोटी मंडळी आले ना त्यांचा मान अपमान सत्कार स्वागत करणे गावकऱ्याचं करतोय महाराज एक रत्न आहेत महाराज महाराष्ट्राला जातील काय रत्न कीर्तनाचे रंगदेवता मी म्हणलो मी तिथं आलो की फ्रेश झालो हे की नाही काय तिथं आलो मी बोललो तिथं काय झालो फ्रेश आहे की नाही मग कीर्तनात आपण सर्वांनी साथ केली या नारदाच्या गादीहून कोणाचाच नाम उल्लेख न करता परिचित अपरिचित सर्वांना या ठिकाणाहून धन्यवाद देतो आणि माझ्याबरोबर जे आलेले माझे मोठे बंधू पंढरीनाथ बापू आहेत अमोलदाजी आहेत संतोषदाजी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आजचे कीर्तन ग्रामीण चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण मराठी या चॅनलचे संपादक रवी सोळंके यांच्या माध्यमातून आपण मोबाईलवरती हा कार्यक्रम कधीही केव्हाही कुठेही पाहू शकतात म्हणून झालेली ही कीर्तनरूपी पुष्प पंढरीनाथांच्या माऊलींच्या आईवडिलांच्या गुरुजींच्या माझ्या ग्रामदैवतांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो नन्यते प्रति अधिकते सरती करून घ्यावे तुमचे विनवे तसे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूतयुक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोलण्याच्या ओघामध्ये एक नाम उल्लेख राहिला ज्यांनी आपल्याला कार्यक्रमाला उत्कृष्ट माईक सिस्टीम दिली ते अजिंक्य सिस्टीम वारुळा त्यांचंही खूप खूप धन्यवाद याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम जय विठ्ठल जय आ बोलिलेले करुळे वाकडी उत्तर करा जमाप नाही उच्चारिला धिगार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी अखंड हरिनाम सप्ताह आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण बालासाहेब देशमुख कराळा यांनी आपल्या अमृतमय वाणीमधून आपल्याला मंत्रमुग्ध अशा स्वरूपामध्ये मार्गदर्शन केलं त्याबद्दल गावकरी मंडळींचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी यांचेही गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन।